थाने क्राइम ब्रांच का बड़ा धमाका। 2 करोड़ 44 लाख रुपीस की 32 लग्जरी गाड़ियां बरामद की गई। शातिर मास्टरमाइंड अपराधी गिरफ्तार। थाने पुलिस की अपराध शाखा यूनिट 5 ने वाहन धोखेधड़ी में एक बड़े अंतर्राष्ट्रीय रैकेट का पर्दाफाश किया है। पुलिस ने नवी मुंबई के उल्वे निवासी संदीप रघु शेट्टी को गिरफ्तार कर उनके पास से करोड़ों रुपए की गाड़ियां बरामद की है। आरोपी लोगों को उन्हें गाड़ियों पर भारी किराया यानी मंथली रेंट देने का लालच देता था। एक बार गाड़ी कब्जे में आने के बाद वह उन्हें दूसरे लोगों के पास गिरवी रख देता था। तकनीकी विश्लेषण और गुप्त सूचना के आधार पर हुई इस कार्रवाई में पुलिस ने नवी मुंबई, पुणे, संभाजी नगर, जालना और लोनावला जैसे कई शहरों में कुल 32 चार पहिए वाहन जब्त किए हैं। बरामद किए गए वाहनों की कुल अंतर्राष्ट्रीय बाजार कीमत जैसे आपको बताई गई थी 2 करोड़ 44 लाख 15 हजार रुपये आंकी गई है। जांच अधिकारी एपीआई शरद पाटिल के अनुसार जब्त किए वाहनों की संख्या और बढ़ने की पूरी संभावना है। शानदार कार्रवाई अंतर्राष्ट्रीय पुलिस आयुक्त क्राइम डॉक्टर पंजाब राव उगले और डीसीपी अमर सिंह जाधव के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक सलील भोसले और उनकी टीम ने अंजाम दिया है। हमारे साथ जुड़े रहे, बने रहे ऐसी सब क्राइम न्यूज़ों के लिए। मैं उसैफ खान और आप देख रहे हैं बीटी न्यूज़। मीरा भाई वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता, ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे। ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उल्वे, नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून एकूण 32 वाहने जवळपास 2 कोटी 44 लाखाची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत। संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी। यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत। याची मूळच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा। सदरचे वाहन तो इतर इसमांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मूळच आहे। या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यामध्ये 2021ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल। प्रायव्हेट गाड्या आहेत का टुरिस्ट गाड्या आहेत? प्रायव्हेट देखील आहेत, टुरिस्ट देखील आहेत। आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे। सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती। सध्या आपल्याला 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि जवळपास 2 कोटी 44 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। अजून त्यानं सदर वाहनाच्या अनुषंगाने कुठल्या इसमांना पैसे दिले आहेत का किंवा सदर वाहनाच्या अनुषंगाने वाहनं गहाण ठेवून किंवा विक्री करून अधिक काय पैसे कमवले आहेत का किंवा स्वतःचा फायदा केला आहे का, त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत।